पिंजरा पिंजरा रे. माझ्या मनातली वादळ आता मला या चित्रांमधूनच व्यक्त केली पाहिजेत. पण आनंदीचं काय करायचं? अरे एवढ्याशा वयात तिच्यावर आलेली संकट पाहता तिने खूप तग धरलाय. नागनाथ, तू गुंता सोडवतोयस का वाढवतोयस? वीरला जर का वाचवायचं असेल, नारायणीचा संसार वाचवायचा असेल आणि खुद्द आनंदीलाही वाचवायचा असेल तर आपल्या समोर फक्त एकच रामबाण उपाय आहे. आणि मग कधीच सांगणार असतो उपाय? माझी मुलगी वेडी झाल्यावर? यावर एकच उपाय आहे दादा, आनंदीचं लग्न. अरे मला काय तिला आयुष्यभर घरात ठेवायचंय का? पण वेळ आली की एखादा चांगला मुलगा बघू. वेळ निघून चालली आहे दादा. मग आहे का तुझ्या बघण्यात कोणी चांगला मुलगा? याला काय म्हणतात माहिती ना दादा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. ते असा मुलगा आहे. तू ओळखतोस त्याला? मी ओळखतो. हा, देखणा आहे, श्रीमंत आहे, शिवाय दोन्ही जावई एकाच घरातले. तात्याचा धाकटा मुलगा गजेंद्र देशमुख. नागनाथ, नागनाथ, मला विचारायचं होतं, वीरचा जीव वाचवण्यासाठी मी गजाशी लग्न केलं तर पाप नाही ना होणार? अगं, तुला कसले कसले भास होतात हे मला ठाव होतं, पण तुझ्या डोक्यावर एवढा परिणाम झाला हे मला माहित नव्हतं. अगं, ठारयाडी झालीस की काय? मला माहित नाही आणखीन किती दिवस मी असाच हॉस्पिटलमध्ये पडून राहणार. वर्षानुवर्ष इथेच पडू नये असंच वाटतंय मला. पण तुझ्या येण्याने जगणं सोपं होईल एवढं मात्र नक्की. बाकी काही नाही. तू मला भेटली नाहीयेस ना, म्हणून मी आजारी पडत चाललोय. त्यामुळे आनंदी ये, वाटल्यास माझ्याशी बोलूही नकोस. लांब लांब कुठेतरी उभी राहा. माझ्याकडे पाहिलं नाहीस तरी चालेल. माझ्याकडून काही चूक झाली असेल ना तर मला रागवायला म्हणून ये, पण ये. तुला असं वाटतंय तू हे समजा असं केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून समजा सुरळीत होणार आहे? अगं, डोसका ठिकाणावर आहेस का? लगीन करून त्याच घरात जाणार आहेस. 24 तास डोळे देखत बघल तुला, तेव्हा काय करशील? आणि हे सगळं तुझा गोरख काका बघू देणार आहे, होऊ देणार आहे? म्हणूनच म्हणत होतं की गोरख काका इथं पाहिजे होते. पण बघितलंच ना अक्कांनी त्याचं काय केलं. जर वीरचा जीव अक्कांपासून वाचवायचा असेल ना तर त्याला माझं लग्न हा एकच पर्याय. तात्या, माझं ऐका. तुम्ही दादाचं लग्न आनंदीशी करून द्या. मला धर्मसंकटात नका टाकू. नाही करू शकणार मी आनंदीशी लग्न. तात्या, आनंदी म्हणजे जीव आहे त्याचा. तिलाच त्याच्यापासून तोडायला निघालो आपण. कशा शेठ, या दोघांचं जर लगीन झालं ना त्यांना हीर जिवंत राहील ना आनंदी. दादाला कोण हात लावू शकते या गावात? गजू शेठ, तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगताय ना. अहो, आता माझ्या डोळ्यातल्या पाण्याचा विचार करू नका, त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचा विचार करा. माझा निर्णय पक्का झालाय. तुला आनंदीशीच लगीन करावं लागलं. उद्या आलीस? आत्ताच वीरला भेटायला आले. जागा आहे का तो? नाही जागा आहे. शिव्या खायची असेल तर जा आतमध्ये. अच्छा, म्हणजे तुमच्या सुद्धा मनाची तयारी झालेली दिसते. तर मी त्याच्या समोर गेले की तो मला शिव्या देतो. गजा, अरे एवढं अस्वस्थ का झालंयस तू? कोण, मी? नाही, छे. मग तात्या आता काय म्हणत होते की तुझ्याकडे कुठला पर्याय नाहीये म्हणून? काय पर्याय? छे, तात्या असं काहीच बोलले नाही. अच्छा, म्हणजे मला वेगळं आणि तुला वेगळं ऐकू येतं का? वहिनी, मला जरा महत्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कधी देणार आहेस तू? अगं, तू काय प्रश्न विचारतेय? मला प्रश्न तर समजू दे आधी. मी म्हणत होते की तात्या. एक मिनिट, माझं काम होऊ दे. काम झाल्यावर मी बोलतो तुझ्याशी.